पाहत पुढची बातमी। माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हायकोर्टानं एक दणका दिलाय। करुणा मुंडे यांना देण्यात येणाऱ्या पोटगीमधली 50% रक्कम ही कोर्टामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आले। घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने मुंडेंना दोषी ठरवलं होतं। न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकलपीठानं पोटगीच्या संदर्भातले आदेश दिले। पत्नीला 1,25,000 रुपयांची पोटगी आणि मुलगी शिवानी हिला 75,000 रुपये दरमहा देण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत। ये रक्कम जी आहे 50 लाखाचे पर्यंत होईल, क्योंकि मुलीचे जे आहे 100% देण्याच्यासाठी सांगितलेलं आहे आणि जे माझी जे रक्कम आहे ते कमी ते कमी 35 ते 40 लाख रुपये असते। त्याच्यामध्ये त्यांनी अर्धे 50% देण्यासाठी सांगितलेलं आहे। ते कमी ते कमी 20 ते 22 लाख पर्यंत होतील। माझी पण कमी ते कमी 50 कोटीची प्रॉपर्टी होती, जे त्यांनी विकून दिली। माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे बँकेचे। माझे पूर्ण मंगलसूत्र सुद्धा माझ्या गिरवी मी ICICI बँकेमध्ये आणि HDFC बँकेमध्ये ठेवला होता आणि धनंजय मुंडेला चुनावासाठी पेमेंट दिला होता। हे सगळी गोष्टी मी हायकोर्टामध्ये सांगणार आहे। शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे चंद्रपूरमधल्या एका मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संकटात आलंय।